अचलपूर विधानसभा निवडणूक संपली, निकाल लागला। आमदार म्हणून प्रवीण तायडे हे आमदार म्हणून निवडून आले आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला। आता अचलपूर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार प्रवीण तायडे काय करणार? जो विकास झाला नाही 20 वर्षात तो विकास करणार, जनतेला विचारून विकास करणार, जनतेचे प्रश्न धसास लावणार आणि ज्या गोष्टी आजपर्यंत घडल्या नाही, समजा ज्या गोष्टींची उणीव राहिलेली आहे, रस्ते आहे, नाले आहे, बायपास आहे, या सर्व गोष्टीचा वारंवार त्याच गोष्टी उघडण्यात म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या म्हणजे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे करायचं आहे ते करायचंच आहे। आणि बाकीचे आता इलेक्शनच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून तर होईलच, पण येणारी आमची नगरपालिका आहे तर त्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य आहेत, जिल्हा परिषद सत्ता राहील तर त्याच्याही माध्यमातून आम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे समन्वयातून काम करू एवढं मात्र निश्चित। आता नगरपालिका निवडणूकच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक, या संदर्भात काय सांगा? निवडणुकीचे मुद्दे, कारण कसं आहे की आमदार असणं आणि सत्ता दुसऱ्याची असणं नगर परिषदमध्ये हे म्हणजे याच्यातून थोडंसं बराचसा त्रास निर्माण होतो विकासात्मक कामं आणताना, विकास साधताना। त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे आले पाहिजे निवडून, हा माझा प्रयत्न राहील, अशी विनंती सर्व जनतेला राहील। जसं मला भरभरून यश तुम्ही पाठीशी राहिले तसंच तुम्ही नगर परिषदेच्या अनुषंगाने नगराध्यक्षाच्या म्हणजे जो कोणी उमेदवार वरिष्ठ देतील त्याच्या मागे उभे राहावे आणि जे कोणी नगरसेवकासाठी उमेदवार देतील त्यांच्या मागे उभे राहावं, जेणेकरून आमदार म्हणजे नरेंद्रजी मोदी केंद्रात आहे, राज्यात देवेंद्रजी फडणवीस आहे, इथे माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि त्याच भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगर परिषद व जिल्हा परिषद या दोन्हीच्या समन्वयातून, माझ्या समन्वयातून चांगल्या पद्धतीचा तालुक्यात आणि शहरात विकास साधला जाईल अशी मी ग्वाही देतो। आणि राहिला गोष्ट निर्णय याचा उमेदवारीचा, तर उमेदवारी हे निश्चितच चांगल्या पद्धतीने दिल्या जातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात, एवढं मी सांगू इच्छितो। माजी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेले आहेत आणि विकास कामांचे भूमिपूजनही झाले आहेत, कामे सुरू आहेत। बऱ्याच जनतेमध्ये असं समरण बोलल्या जातं की ते कामे बंद केल्या जातील की नव्याने आणखीन कामे आणल्या जातील, त्या संदर्भात काय भूमिका? तुम्ही म्हणत आहे विकास कामे झाली, मग विकास कामं झाली तर मग हा रोड का नाही झाला? अचलपूर परतवाडा, अचलपूर बायपास का नाही झाला? तांदूळ बाजार MIDC का नाही झाली? संत्रा प्रक्रिया प्रकल्प का नाही आणला? एक ना अशी अनेक कारणे आहे की हॉस्पिटलचा मुद्दा आहे, साधा इंजिनिअरिंग कॉलेज कसं आहे 20 वर्षाचा काळ खूप मोठा झाला। तुम्ही आता पत्रकारितेत आहात, तुम्ही एका राजकीय पक्षाशी म्हणजे पूर्वी जुळले होते किंवा राजकारणात आहात, राजकारण होते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जोडून बघितलं राजकारण, आता पत्रकारितेत आहात तुम्ही अग्रणी पत्रकार म्हणून, तर 20 वर्षाचा काळ हा खूप मोठा झाला। ह्या 20 वर्षाच्या मानाने जो विकास इथे साधायला पाहिजे होता तो साधला गेला नाही आणि तुम्ही म्हणताही आता विकास कामं आणलेली आहे या 2 वर्षात जे की या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या, तर लोकांमध्ये थोडंसं एकही संभ्रम होता की इथं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून विकास साधला जातो, बॅनर लावला जात होते, पण साधा भारतीय जनता पार्टीचा साधा उल्लेखही त्या बॅनरवर राहायचा नाही। आणि राहिली गोष्ट विकास म्हणजे कामं आणली ते रद्द होतील, तर रद्द वगैरे करण्याचा विषय नाही आहे, पण अनियमितता खूप आहे। अनियमितता याच्यासाठी म्हणतो की वर्क ऑर्डर व्हायच्याच कामं सुरू केले आणि कामाचा दर्जा निकृष्ट दर्जा होता व आहे, जे अर्धवट कामं जे झालेले आहेत जे पाहायला मिळतात ते जवळपास निकृष्ट दर्जाचा म्हणजे निकृष्टपणा, तर त्याही गोष्टीचा आढावा घेतला। त्याच्यानंतर ते कामं आपण कोण रोखणार आहे? आपण रोखायचा प्रश्नच येत नाही आणि जिथे जरूरत नाही आहे ते काम बदल वगैरे करण्याच्या मनस्थितीत मी आहे, तर ते बघू काय करायचं, परंतु ही कामं रोखण्याचा किंवा रद्द करण्याचा प्रश्न येत नाही। अमरावती ते परतवाडा हा महामार्ग केव्हा होणार काय सांगा? आहे की
माझ्याकडूनच सगळ्या गोष्टी 5 वर्षाच्या याच्यात तुम्ही म्हणून राहिले. मी तर बोललो मी करणारच आहे, कारण माझी काल आमचा सत्कार झाला. देशाचे विकास पुरुष श्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात, यांच्या हस्ते आम्ही जे विदर्भातील, पश्चिम विदर्भातील, पूर्व विदर्भातील जे काही आमदार मंत्री आहेत सध्याच्या सरकारमध्ये, त्यांचा सत्कार नुकताच काल पार पडला. तर सर्वात शेवटी मी तिथे पोचलो, ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. कसा बसा पोचलो आणि भाषण संपताच त्यांनी मला माझं नाव घेऊन मला बोलवलं की तू राहिला, सत्कार केला. तर त्याच्यात निश्चितच त्यांनी मला म्हणे मी विषय काढला की अशी तू घरी ये, भेट आणि मला काम सांग. तर मला आशा आहे की ते मार्गी लागतील काम. म्हणजे नितीन गडकरींच्या माध्यमातून या रस्ता विकासासाठीची चर्चा भविष्यात 100% 2-4 दिवसात मी जाणारच आहे. आणि 2-4 दिवसात म्हणजे बोलवलंही आहे आणि मला पण जायचं होतं. तर 2-4 दिवसात आम्ही सर्वजण शिष्टमंडळ त्यांना भेटून, हा रोडच नाही तर अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्याबद्दल अवगत करणार आहे. हा मुद्दा प्रामुख्याने असा आहे की आमदार होऊन आता 1 महिना जवळपास होत आला आहे, मात्र आमदाराशी जनतेने संपर्क कुठं करायचा या संदर्भात जनसंपर्क कार्यालय असं मतदारसंघातील जनतेला काय सांगाल? आता सध्याची परिस्थिती असं आहे की आमच्या संपर्कात राहण्यासाठी तायलचे जे कार्यालय आहे ट्रॅव्हल्सचं, त्याच्या बाजूला एक कार्यालय घेतलं गेलेलं आहे भाडेतत्वावर. आणि तिथे आम्ही जनतेशी संवाद साधू. सोमवार, मंगळवार किंवा बुधवार, गुरुवार असे दिवस ठरवण्यात येतील. आणि लवकरच आम्ही म्हणजे गावोगावी तर भेटी सुरूच आहे आमच्या गाव आणि आढावा घेणं सुरू आहे कामाचा. आज चांदूर बाजारला एक SDO साहेबांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक पार पडली. त्या आढावा बैठकीत बरेच निर्णय, बऱ्याच लोकांच्या समस्या निकाली निघाल्या. आणि ज्या प्रलंबित समस्या आहेत त्याच्यासाठी दर सोमवार, मंगळवार असे दिवस ठरवून निश्चितच तिथे सर्व गोष्टीची सोयीसुविधा, म्हणजे कोणाला पत्र पाहिजे, कोणाला कुठे फोन लावायचा आहे, कोणती समस्या आहे, तहसीलची आहे, पंचायत समितीची आहे, नगर परिषदेची आहे, जेही काही समस्या असेल त्या तिथून निकाली निघेल. आणि रेग्युलर 5 वर्ष तिथे ते कार्यालय सुरू राहील. एवढी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून जनतेला माहिती देतो.